नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या सुपरफास्ट 50 बातम्या. जालन्यातील वडीगोद्रीमधील ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली. स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर ओबीसी उपोषणस्थळी सुरक्षा वाढवली. ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरू. जालना जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातील उसवदमध्ये मराठा आंदोलकांचं शोले स्टाईल आंदोलन. मनोज जरांगेंना पाठिंबा म्हणून मोबाईल टॉवरवर चढत आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक. मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची पेटवली. तहसीलदारांच्या दालनामधून खुर्ची बाहेर आणून पेटवली. सकल मराठा समाजाकडून 26 सप्टेंबरला सोलापूर बंदची हाक. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून बंदची हाक. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून कर्जत बंदची हाक. कर्जत तालुक्यातील दुकानं आणि व्यवहार देखील बंद. अहमदनगरच्या नेवासामध्ये धनगर बांधवांचा 7 दिवसांपासून उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, मात्र उपचार घेण्यास उपोषणकर्त्यांचा नकार. छत्रपती संभाजीनगरच्या करमाडमध्ये धनगर बांधवांचं जलसमाधी आंदोलन. हिरवा तलावामध्ये उतरून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधव आक्रमक. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील आढेगावमध्ये धनगर समाजाचा रास्ता रोको. शेळ्या, मेंढ्या, बैलगाड्या याचबरोबर घोड्यासह रास्ता रोको आंदोलन. रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहतूक ठप्प. बीडच्या अंबाजोगाईमध्ये धनगर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको. बीड अंबाजोगाई मार्ग धनगर बांधवांनी काही काळासाठी बंद ठेवला. आरक्षणाच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील धनगर समाज देखील आक्रमक. धनगड आणि धनगर हे एकच समाज असल्यानं धनगर बांधवांना आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. नांदेडच्या नरसीमध्ये धनगर समाज बांधवांकडून रास्ता रोको आंदोलन. पंढरपुरातील आरक्षणासाठीच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून नरसीमध्ये रास्ता रोको आंदोलन. नंदुरबारमध्ये धनगर आरक्षणाविरोधात आदिवासी संघटनांचं धरणं आंदोलन. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. सांगलीच्या आरटीओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी परिवहन कर्मचारी संघटनेचं बेमुदत उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार, संघटनेची भूमिका. अकोला शहराला मुंबई पुण्याच्या धर्तीवर नियमित पाणीपुरवठा करा. ठाकरे गटाच्या प्रकाश डवले यांची पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी. परभणीच्या मानवत तालुक्यातील मंगरूळ ते लोहारा या मार्गाचं काम नियमाप्रमाणे होत नसल्यानं रिपब्लिकन सेनेकडून आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन. पुण्यातील मंडई मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्यासाठी आता माळी महासंघाचं आंदोलन. महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन असं नाव देण्याची माळी महासंघाची मागणी. पंतप्रधानांच्या हस्ते उद्या मंडई मेट्रो स्टेशनचं उद्घाटन. चंद्रपूरमध्ये 100 कोटी खर्च केलेल्या भूमिगत गटार योजनेला भगदाड पडलं. शहराच्या दाताळा मार्गावरील हनुमान मंदिरासमोर मोठं भगदाड पडलं. नागरिकांच्या प्रसंगावधानं अपघात टळला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करमाळ्यातील देवीचा माळ इथल्या लाडक्या बहिणींसोबत संवाद. लाडक्या बहिणी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही याची अजित पवार यांच्याकडून चौकशी. नंदुरबारमध्ये ई-केवायसी करण्यासाठी महिलांची रात्रीपासूनच बँकेबाहेर रांगा. येण्या-जाण्याचा खर्चही परवडत नसल्यानं महिला रात्रीपासूनच बँकेबाहेर मुक्कामी. ई-केवायसीसाठी आदिवासी महिलांवर बँकेबाहेर झोपण्याची वेळ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पुणे जिल्ह्यातून 9,14,016 अर्ज पात्र. 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार. जळगावातील शेळगाव बॅरेज प्रकल्प पूर्णत्वास आल्यानं तापी नदीच्या जलसाठ्यामध्ये वाढ. भुसावळ, यावल, चोपडा या तालुक्यातील अनेक गावांची पाण्याची चिंता मिटली. नाशिकच्या मालेगावातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यानं धरणाचे 2 दरवाजे उघडले. धरणामधून 2,476 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सिंधुदुर्गच्या कुडाळमधील 2 गावांना जोडणारा ब्रिजकम बंधारा वाहून गेला. मुसळधार पावसानंतर आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये बंधारा वाहून गेल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय. लातूरच्या जवळच्या गंगापूरमध्ये पावसामुळे घरांची भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळे पालघरच्या सफाळेमध्ये 4 घरांचे पत्रे उडाले. घरामध्ये पाणी साचलं. नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. अहमदनगर शहरासह जिल्ह्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपलं. मुसळधार पावसामुळे अहमदनगरमधील सीना नदीला पूर. नगर कल्याण मार्गावरील पूल पाण्याखाली.
गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच सर्वदूर पावसाची हजेरी. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. जोरदार पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना फटका बसणार. पुण्याच्या भोरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. माझेरी गावामध्ये गुरांचा गोठा कोसळला. 5 जनावरं जखमी. शेतकऱ्याचं मोठं नुकसान. भारतीय कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात. पंजाबच्या जालिंदरमध्ये अफगाणिस्तानचा 60 टन कांदा दाखल. साताराच्या कराड पंचायत समितीकडून 6 ग्रामपंचायतींना इलेक्ट्रिक कचरा घंटागाड्यांचं वितरण. गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते घंटागाड्यांचं. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित. पंचनामे न करताच खोट्या याद्या तयार केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. परभणी जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये घट. बाजार समितीमध्ये मात्र सोयाबीनला दर नाही. शेतकरी संकटात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरची तोडणीला आता वेग. मात्र मिरची तोडणीला मजूरच मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांवर जास्तीचे पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ. भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव. धान पिकाला अतिवृष्टीचा फटका. शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलांमुळे भाजीपाल्यांची आवक घटली. आवक घटल्यानं भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले. वाशिमच्या भटउमरा इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आळ्या. चॉकलेटचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी. वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरामध्ये घसरण. हळदीला किमान 13,900 ते कमाल 14,400 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांमध्ये निराशा. पुण्याच्या कात्रज डेअरीचं प्रतिदिन 2 लाख लिटर दूध संकलन. गाईच्या दुधाला सरासरी 31.39 तर म्हशीच्या दुधाला 50.85 रुपये प्रति लिटरचा दर. धाराशिवच्या तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिरामधील शिखरांची रंगरंगोटी आता सुरू. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरामध्ये जोरदार तयारी. अमरावतीमध्ये 80 कोटीचं वीज बिल थकलं. 7 दिवसामध्ये वसुली. पुन्हा जोडणी शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा सुरू. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील पोलीस वसाहतीची मोठी दुर्दशा. पोलिसांना नवीन घरं कधी मिळणार असा सवाल उपस्थित. पुण्यामध्ये सराईत गुन्हेगारांकडून पोलिसांनी 30 दुचाकी जप्त केल्या. बनावट चावीचा वापर करून दुचाकी चोरी करत असल्याचं तपासानंतर समोर. निगडी पोलिसांकडून दोघांना अटक. धाराशिवच्या कळंबमध्ये डीजेवरून झालेल्या गोंधळाप्रकरणी 150 जणांविरोधात गुन्हे दाखल. शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी कळंब पोलिसांची कारवाई. पुण्याच्या खेडमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या 2 जणांना अटक. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांची कारवाई. कात्रज इथं मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार. तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची महापालिकेची माहिती. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ इथं दुचाकीवरून जात असताना बिबट्याचा महिलेवर हल्ला. बिबट्यानं मनीषा शिंदे या महिलेचा पाय जबड्यात धरल्यामुळे पायाला जखम. ग्रामस्थांकडून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी.